श्री गुरुचरित्र अध्याय 36 मराठी भावार्थ। गाणगापुरात एक वेदोक्त विरक्त बहुश्रुत असा धर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे। तो दान घेत नसे, परान्न घेण्यात जात नसे। तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरीत असे। त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती। भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे। त्या गावात नेहमी श्राद्धांतिकाचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत। ते सहस्र भोजने घालीत असत। त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पक्वानांनी आपल्या घरी येऊन स्तुती करत असत। ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष देत असे। माझा पती दैवहीन आहे, कधी परान्न घेत नाही, म्हणून मी मिष्टान्न खाऊ शकत नाही। एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला। त्याला महालय श्राद्ध करायचे होते। त्याने ग्रामस्थ विप्रांना रितसर श्राद्धाचे आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलावले। ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले ते सविस्तर सांगितले। तिथे अनेक प्रकारची पक्वाने खायस मिळतील, कपडे मिळतील, दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्यही मिळेल। तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे, नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या। तिची विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली। तेव्हा ती आपल्या पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली। तो ब्राह्मण तिला म्हणाला, आम्ही दाम्पत्य भोजन घालतो, तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे, असे सांगून त्याने तिला परत पाठवले। त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली। ती निश्चय सरस्वतीकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली, स्वामी, माझे पती परान्न घेत नाही, त्यामुळे मला इच्छा असून सुद्धा चांगले अन्न कधीच खायला मिळत नाही। तरी माझ्या पतीला भोजनात जावे असे तुम्ही सांगा। गावात आलेला श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती परान्न घेत नाही, त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे। तरी आपण माझ्या पतीस श्राद्ध भोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे। श्री गुरूंनी तिच्या पतीस बोलावून तसे सांगितले। तेव्हा तो ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, जो गुरूंची आज्ञा पाळत नाही तो घोर नरकात पडतो, म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्थ मानून मी जातो। त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पित्राचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले। भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला। कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्यासोबत भोजन करताना दिसले। हे पाहून तिला उबग आली। इतर ब्राह्मण तिथे जेवत होते, परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता। तुझ्यामुळेच मला हे दूषित अन्न खावे लागत आहे, असे तिचा पती तिला म्हणाला व ते दोघेही पानावरून उठले व श्री गुरूंकडे येऊन श्री गुरूंना म्हणाले, मी पतीची आज्ञा मानली नाही म्हणून आम्हाला अभक्षण भक्षण करावे लागले, तरी मला क्षमा करावी। तिचा पती गुरूंना म्हणाला, स्वामी, माझ्या हातून व्रतभंग झाला, त्यामुळे मला चिंता वाटते। श्री गुरु हसून म्हणाले, तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस, आता तिच्या मनाचे समाधान झाले। तुझ्या सांगण्याप्रमाणेच ती आता वागेल। परान्न घेण्यास कोणती घरी योग्य कोणती अयोग्य हे स्वामींनी समजावून सांगितले, तसेच कर्म मार्ग कोणता आचरावा हे समजून सांगितले। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 36। श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची आचरणे, विनवितसे कर जोडुनी भक्ती भावे करुनिया। सिद्धमनी नामधारका पुढील कथा असे निका, एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तासी। तयान गाणगापुरात होता विप्र वेदरत, विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वसदसे। न घेतला पतिग्रह त्याने परान्नासी जावे नेणे, मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण करची। तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येती आराधनेसी, सहस्र संख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती परियसी। एकोनी ते विप्र नारी नाना परी दुःख करी, परमेश्वर श्रीहरी म्हणून चिंती मनात। आपुला पती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात। वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी, अपरपक्ष करणे म्हणी म्हणून आला परियसा। तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियसी, सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतीले परियसा। देखोनी ती विप्रवनिता
पथी जवळी आली त्वरिता सांगते झाले विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करीते माझे मन मिष्टांना पूर्व जेवावे एकोणी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणा घडे म्हणतसे निरोप घेऊन तै वेळी गेली तया गृहस्थाजवळी आपणे येऊन भोजन काळी कुसोनी म्हणे तयासी विप्रमणे तेसी आम्ही सांगू दंपत्तीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीचा आपले गृह यावे विचार करुणी मानसी आले नृसिंह गुरुपासी नमन करी साष्टांगेसी अनक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपल्या पतीसी सांगणे आवंते बर्वे तसे सांगू म्हणे दंपत्तीसी माझा पती नायक वचनासी नवचे कधी प्राण्यासी काय करू म्हणतसे एकोणी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावणे तक्षण सांगित तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुला आमंत्रेसी तुझे श्रीयेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तू पूर्वावी कारण सदा दृच्छित अंतकरण कुलश्रीयेचे असू नये एकोणी श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवितसे कर जोडून न घे प्राण नेमसे गुरुवचन जो न करी तो पडे रे रावा घरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाई स्वामी म्हणतसे कुसुनिया श्री गुरुशी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्रसेसी पितृनाम विचारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टान्न वाळती तया दंपत्तीसी भोजन करिता समयासी दिशे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण तजुनन्न जेवित होते ते ब्राह्मण त्या समस्ताशी सांगतसे ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उष्टिस्त जेविलीत श्रीयसी म्हणे तो ब्राह्मण तुझे मी आपले देवहीन घडले आपण परान्न उच्छिष्ट श्वान शुक्रांचे ऐसे कोपुनी श्रीयसी आली दोघे गुरुपाशी नमन करीती भक्तीसी एका श्रोत एक चित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख प्राणिसी सदा दूषिती पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू मने स्वामी काय करू दोष घडला पारू व्रतभंग आला म्हणून प्राण न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सतीवैरिणी दोष आपण घडविले एकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून पूर्विले श्रीची वासना आता तिचे मन धाले कधी नवचे पराण्यासी वर्तले तुझ्या वाक्य सरसी न करे चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृकर्माविने कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचने कोण विप्रसाष्टांगी करी नमन विनवी तसे कर जोडून विनंती माझी परियसा अन्न घ्यावे कवणाच्या घरी घडती दोष कवण्या परी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामिया श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावची घरे पुससी गुरु भुवनी दिनी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वेदिकादी द्विसज्जन मातुल आपला शुश्वर जान सहोदराचे साधूजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विना त्याच्या घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्रमणे श्री गुरुशी विनंती माझी परियसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्व देवन करीती वर्जावे अन्ना विप्रजाती महादोष बोलीजे धनगर्वी तामस गरी कृपण निर्दय व्याभिचारी दांभिक दुराचारी विप्रागरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्धाने जप करीती अथवा काम्य रूपे करी द्रव घेऊनी जप करी तया घरी जेवू नये
कुळदेवत माता पिता सोडून जाय तो परता आपल्या गुरुची नंदिता जेऊ नये तया घरी आपुल्या कन्या जामातासी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राच्या घरी देखा समस्त दुष्कृत्ये परान्यसी गळती देखा ब्राह्मणासी तैसेसी जाना परस्त्रियेशी संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरित अमावसेसी परान्न जविता मास पुण्य जाय देखम आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येसी सुखे जाय अवधाराम चंद्र सूर्य ग्रहणासी अन्न घेऊ नये पर्यसी जात अथवा मृत सुतकेसी जेऊ नये परिवेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन राहती द्विजवर तैसे जरी करती नर त्यांसी कैसे दैन्य असे विप्रमेद व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दारिद्र्य झाले स्वधर्म नष्ट होऊन विप्रविनमी स्वामीसी आमोची विनंती पर्यसी आचार धर्म कैसी निरोपावे दातार पराशर मनी ऋषीशी सांगेनाचार पर्यसी जेने होय अप्रयासी सर्व सिद्ध पावती ब्राह्ममूर्ती उठूनी श्री गुरु स्मरण करूनी मग घ्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतु सह सनत कुमार सनद सनक सह स्मरावे तये वेळी सह नारद तुंबरु देखा स्मरावे सिद्ध योगी देखा सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरोनी सप्त द्युप्ते सप्त भुवनी समस्त नामे घेऊनी मग मनावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दोनी लघुशंकेशी जाऊनी सोचा मन करावे भोजनापूर्वी अपर दोनी जांभयालिया शिंकलिया दोनी लघुशंकासे दोनी आचमन करावे अधोवायू शब्द झालिया ओघटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमनिया सुची होय पर्यसा जवडी उदक नसेल जरी स्तोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षुत्रोस्ते तेने पवित्र पर्यसा गायत्री जपा व्यतिरिक्त करवळ जपावे आधमुक्त मग होता अरुणदित बहिर्भूमीस जाईले यज्ञोपवित कानी ठेवीन नैऋत्य दिशे जाऊन डोई पालव देखून अधोमुख बसावे व्रतबंध झालिया ब्राह्मणास तेसी आचार पर्यस चारी वर्णा हाच उपदेश सोच विधी बोलला विप्रदक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ट मूढ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ पर्यसी अंगुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग गुळतड वैवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठ गाभोत्तरी ऋषी तीर्थ असे जाण तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचन मन ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विद्वेजा ब्राह्मतीर्थ आचमने तिथी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त दोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टी तळस ठेवूनी श्रीधर नाम उच्चारवे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदरे शिरस्थानी चतुरंगुल पुष्टेसी संकर्ण घ्राण्येसी तर्जनी आदि अंगुष्टेसी मनावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ट नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी स्तोत्र स्पर्शावे अंगुष्ट निष्ठेसी अधोक्षण नारासिंह नमनयसी अच्युतेनाभि जनार्दने हृदय स्पर्शी पंचांगुली उपेद्र शिरसी देखा हरि श्री कृष्णे भुजांसे का पाच अंगुली विधी पूर्वका एने विध स्पर्शावे श्री गुरु मनती ब्राह्मणासी आचमन विधी आहेसी जे करती भक्तीसी दैन्य कैसे तया घरी करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन तेजो बल आयुष्य वर्धन
प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाच्या परी सांगेन एक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधिने आपोशिष्टा मंत्रेसी अनेक स्थान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्थान फळासे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्ती न घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्थान फळ असे प्रातस्नान कराविसी शीतोदक उत्तम पर्यसी अशक असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्नि संपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालुनी पंचास्त उष्णोदक मिळवाने स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तिरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करुणी नदी निर्धारू आद्र वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगिल एका ब्राह्मण रविवारी निषेध जान ज्वर होय अंगासी कांती हानी सोमवारीसी मंगळवारी मृत्यू पर्यसी लक्ष्मी पावे बुधवारीसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत्त प्राप्त जाणे तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेत वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे पर्यसी असावे उपवस्त्र बहिर्वसी उत्तर वस्त्र मणिजितया त्रोत नेसवली नंतर विभूती लावावे परिकरी मंत्रविधान पुरसरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारापती मुख्य घरी वरकळ मृत्तिका ग्रहा विवाहादी शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवसी अभयांग्यानंतर सुतकेसी गोपी चंदन वर्जावे प्राता संधीची विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्रे असताचे प्राभूषण अर्ध्य सूर्योदयी जावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समय अर्ध त्यावे तत्पूर्वी तेने सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरित आसन घालून निरुता चित्तरूढ करावे ब्रह्मतीर्थ त्रिचारमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारुण न्यासपूर्वक असावे ब्रह्मभूर्भुव स्मरून म्हणून प्राणायाम करावे तिने त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सांगणे एका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे अर्ध द्यावेचे विधान सांगणे एका ऋषीजन गृहशृंगा इतके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायन प्रात द्यावी तिनी हंसर सुचित वन मंत्रेसी मध्यानी अर्ध द्यावे अवधारा प्रात मध्यानी उभे बरवी सायन अर्ध बसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे कराद प्रदक्षिणा असा विद्युत्तम अर्ध द्यावेचे कारण सांगेन कथा विस्तरुण राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहेत देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येते पर्यसी संदेह पडे देवासी सूर्या होईल अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नोहे पर्यसी कर्मन चालते ब्राह्मण्यासी स्वाहा स्वादा कारण चाल याची कारणे अर्ध देती तिची वज्रायुधे होती जाऊन दैत्यासी लागती पराभीती प्रतिदिवसी दैत्य सती ब्रह्मवंश त्यासी वदलिया घडती दोष प्रदक्षिणा करती जात दोष असावादित्य मनोनिया ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता कैसे भूप्रदक्षिणा पुण्यसे गायत्री जप केलिया घरी एका एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळ आहे ती अधिका अग्निहोत्राचे स्थानी एका शताधिक फल असती तीर्थदेवता सानिध्यानी सहस्रफल असे निर्गुणी शतकोटी फल हरी सानिध्यानी ईश्वर सानिध्य अनंत फळ
भिन्न काष्टसनी बेसोनी जरी जप करती मनोहरी दुःख होय त्यास पारी ऋणे भाग्य यश जाय भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुख परियसा कृष्णाजने ज्ञान प्रकाश व्याघ्र चर्म मोक्ष श्रिया वृषासनी वशीकरण सर्व रोग परण पापे जाते पळून आयु प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते परियसा नाम मंत्र से विशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे मन कार असे आपुले मन प्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एक चित्ते जप मंजर अक्षरे दोन्ही प्रख्यात असते त्रिभुवनी जकार जन्म विच्छोदनी पकारे जन्म पाप दुरी चारे वेदांसी मूढ एक गायत्री मंत्र असे एक याची कारणे जपावानिक वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जपी नर वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिल फळ पाविजे न करावा उदकी बसून त्वरित होय प्रज्ञाहीन सांगून याचे कारण अग्नी तीन विप्रमुखी आवाहनी गार्त परत दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक सर्पक होत तेजत्व जाय अग्नीचे उदक वर जावे या कारणे बैसी जे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी प्रातकाळी जपावा मध्यान्नी हृदयस्थानी जपावा माड धरुनी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभोनी करवा प्रातकाळी बसोनी की जय माध्यंकाळी अथवा उभे राहून इच्छडी अभय पक्षी करावा बसोनी जपावा सायंकाळी पारुक्ष मन निर्मळी जरी वृक्ष असे जवळी नासाग्र नयने जपावा ब्रह्मचारी गृहस्थाश्री जपनी मिला अष्टोस्तरीसी वानप्रस्थ यतीश्वराशी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविशंती करापुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गोप्येसी प्रकट वाक्याक्षरासी कनिष्ठ प्रकार परियसा त्रिपादसती गायत्रीसी मुळे नमनावा परियसी मनता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक करुणी श्रीपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाते ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अंगुडे जपे एक पुण्य पर्वांगुलीने दशगुण शंखमणीचे होय शतगुण प्रवाल माला सहस्रफळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मोत्तुके लक्ष गुण जान पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला कुश रुद्राक्ष अनंत फल जप करा तुम्ही निच्छडा गोप्य माला धरुनी जप करिता नुलिंगीचे मेरू पाप बोली जे पारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिले पाप जाय गायत्री जपतीन पादास प्रत्येही करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टस्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्र एक चित्ता उपपातके नासती महापातकासी दोषासी कोटी जप करावा परियसी जी जी कामना इच्छिती त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषणादी करू नये कडू नये देहा पुले नेनता जरी तुके घडले स्त्रोताच मन करावा हिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्त देवता आहेत जाना स्पर्श करिता तक्षणा पापे जाते परियसा जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे इतुके जरी आचमन करावे स्त्री अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडुनी स्थापिनी अग्निसी करावे नित्यावनासी वारा घालो नये त्यासी हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकले आयुष्य जान हस्ती मुळे होय मृत्यू फुंकुनी अथवा विझविनिसी वायू घालावा अग्निसी काष्टे समृद्धी परियसी ज्वलित असावा अग्नि देखा ज्वाला निगती जयस्थानी आहुती घालावे ते वदनी समिधा आणाव्या ब्राह्मण शूद्र हस्ते घेऊ नये समिधे पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्र एका
होमद्रव्ये आहे ती विशेखा सांगेन नावे परियसा साडी सावे निवार तांदूळ असती मनोहर गोधून जवनी विदार यावन नाळ राडे मुख्य सती साठे दाने मेथी प्रमाण आहुती मुख्य कारण अधिकत्वान करावुनी घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तीळ पवित्र होमासी तीळांते तेल परियसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी मनावेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवसी एक रुचा म्हणावी तेही न ये घे खाद्यसी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावे एखादे दिवशी न घडे जळी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फलसी श्वेत तीळ देवांसी धूम्रवर्ण ऋषीजनासी कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे यज्ञ पवित्र सवे देवांसी निवितेने करावे ऋषीशी उपसवे पितरांसी तर्पण करावे एने रीती देवांसी अंजुली एक ऋषीशी अंजुली द्वे सम्यक पितरांसी अंजुली त्रिक तर्पण असे करावे स्त्रियांसी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसी एका सापत्नी आचार्य नमिका द्वयांजुली करावे देव ब्रह्मण ऋषीश्वरासी अक्षदा मुख्य तर्पकासी कृष्ण तीळ पितरांसी अनंत पुण्य परियसा जदी न करी तिल तर्पक उदके मुख्य करा जान मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्र करावे पाय न धुता मंगळस्थान तिला विन करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फल असे अवधारी निषिद्ध बोलणे ज्या दिवशी तर्पण करावे उदकसी दीपवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नाव विधिसी करावे तर्पण परियसी यज्ञोपवित सव्याने एक एक तीळ घेऊनी त्रिवारांजुली देऊनी यमाचे नाव उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन एका विस्तारिसी यमधर्मराज नामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाना वैवस्वत काल देखा सर्वभूत क्षय एका आठवा औंदर्भय नायिका निलायन परमेष्ठी 10 जान कोकर चित्र देखा चित्रगुप्तो त्रयोदिशका मृतक नाम म्हणून एकेका नदीत द्यावे परियसा समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती न घडे कधी उपमृत्यू शेने राशी महापीडा शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे परियसी वर्ष पातके परिहार होती तैसे तर्पण करोनी सूर्य नामे अर्धतिनी द्यावी समस्त द्विजनी मनेनुस्य सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्रीनुस्य सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे आनिक निरूपण नाम षष्ठोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।